आपण पाहत आहात BCCN न्यूज. किरकोळ वादातून तिशीतल्या युवकाची निर्घृण हत्या. धामणगाव बढे पोलिसांनी 5 आरोपींना केली अटक. लोखंडी रॉड व लाठ्याकाठ्यांनी केलेल्या मारहाणीत झाला युवकाचा मृत्यू. मोताळा तालुक्यातील पोफळी येथील शेत शिवारात अंदाजे 30 वर्ष वय असलेल्या एका युवकाची 5 जणांनी लोखंडी आसारी आणि लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून धामणगाव बढे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 5 आरोपींना गजाआड केले आहेत. मृतक युवकाचे नाव अनिकेत निवृत्ती सुरडकर असे असून तो पोफळी येथील रहिवासी होता. मृतक अनिकेत आणि आरोपी हे एकाच गावातील असून त्यांच्यात गेल्या काही काळापासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू होते. आज याच जुन्या वादाचे पर्यावसन टोकाच्या संघर्षात झाले. वाद विकोपाला गेल्याने आज शुक्रवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोफळी येथील विलास राजाराम चौधरी यांच्या शेतात 5ही आरोपींनी मिळून अनिकेतला गाठले. लाठ्याकाठ्यांनी आणि लोखंडी आसारीने त्याच्या डोक्यावर, छातीवर, मानेवर, पाठीवर आणि पायावर सपासप वार करण्यात आले. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने अनिकेतचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी मृतक अनिकेतचा चुलत भाऊ विजय सुरडकर यांनी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करत ब्रह्मानंद राजाराम सुरडकर वय 34, लकी उर्फ प्रफुल्ल संतोष इंगळे वय 22, कृणाल जाणराव सुरडकर वय 20, निलेश बाळू बोदडे वय 30 व कृष्णा रमेश अंभोरे सर्व राहणार पोफळी, तालुका मोताळा यांना अटक केली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागेश जायले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.